वर्षाच्या या संसारात पहिल्यांदा नवरोबाला दिला दम आणि कोणत्या ते कारणासाठी ते समजेलच। हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात, मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज संडे, एकदम गडबड चालू आहे आणि कारणही अगदी स्पेशल आहे। येत्या फ्रायडेला भाच्याचं लग्न असल्यामुळे मी आणि वीरू आता पुढे जाणार आहेत आणि ते त्यांच्या ड्युटीनुसार ॲडजस्ट करून नंतर येतील। तर पॅकिंग वगैरे करायची सगळी धावपळ चालू आहे। तसेच मी आज इतकी खुश आहे ना, खूप खाऊ घरात आलाय, तर तो कोणता खाऊ आहे ते सुद्धा मी नक्की दाखवते। खूप दिवस झाले एका मोठ्या चांगल्या क्वालिटीच्या ट्रायपॉडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी ट्रायपॉड सर्च करत होते। प्रत्येक ट्रायपॉडची अशीच ऑनलाईन इन्फॉर्मेशन घेत असताना मी त्यांना दरवेळी बोलत होते की मला हा हवा आहे, त्या क्वालिटीचा हवा आहे। तर त्यांनी परवा असंच प्रॉपर्ट मार्केटला गेले होते, तर तिथून मला न सांगता एक सरप्राईज म्हणून हा ट्रायपॉड आणलाय। सेल्फी स्टिक L18, ह्याच्यामध्ये स्टेबल ट्रायपॉड आणि हँड स्टॅबिलायझर आहे। पूर्ण ओपन सुद्धा करून बघितला, इतकी मस्त आहे क्वालिटी, तर मी खुश आहे एकदम। याच्यामध्ये 2 बॅटरीचे ऑप्शन सुद्धा आहेत आणि चार्जिंग करण्यासाठी पिन आहे, असा आहे। इतका मोठा आहे तो, आणि जर आपल्याला 360 अँगल चेंज करण्यासाठी याला एक स्टॅबिलायझर सुद्धा आहे। आणि उंची तर माझ्या उंची एवढा पूर्ण होऊ शकतो, त्यामुळे आता मला ट्रायपॉडचं टेन्शन नाही। माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट होतं हे, तर माझ्या आवडीचं गिफ्ट भेटलंच आहे आज। त्यासोबतच आज संडेला मुंबई मॅरेथॉनची एक रनिंग होतं, तर त्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं। आणि याचं मेन वैशिष्ट्य म्हणजे ते आम्ही रात्री तिघे पण 1 वाजता झोपलो आणि सकाळी मॅरेथॉनला 4ला जायचं होतं, तरी ते 3:30ला उठून तयारी करून गेलेत लवकर। ते एवढे एक्साइटमेंट असतात ना प्रत्येक मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी। आता रात्री पण एवढं जागरण झालं, तर मी बोलत होते की यावी राहू द्या, रेस्ट घ्या, परंतु नाही बोलले, मला जायचंच आहे। आणि इतका मस्त एन्जॉय केलाय, तर त्याचे काही फोटो आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते मी शेवट नक्की शेअर करेन। तर खूप खुश आहेत आणि घरी आल्यानंतर असं जरा सुद्धा जाणवणार नाही की इतकं रनिंग करून आल्यात। वरी सीपेस पासून CST अंतर होतं, किती जवळपास किलोमीटर, 20 किलोमीटर होते आणि ते रनिंग क्रॉस करून आल्यात। तर आय एम प्राऊड ऑफ यू। पूर्ण मॅरेथॉन झाल्यानंतर त्यांना काही स्पेशल खाऊ किंवा असे एक बॅग भेटले, तर काय आहे दाखवते। यावेळी त्यांनी फर्स्ट टाइम असा टॉवेल दिलाय मॅरेथॉनचा, आणि आल्यापासून विरूचं एकच चाललंय मला हा पाहिजे म्हणून। तर ह्याच्यावर सुद्धा त्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 असं लिहिलंय। तर काहीतरी न्यू चेंजेस आहेत यावेळी, आणि मेन म्हणजे खाऊ सुद्धा भरपूर दिलाय, दाखवते। त्यासोबतच हे एगलेस फ्रूट मफिन्स आहे, तर नो कोणाला, हा, तर केकचं पॅकिंग एक आहे। त्यासोबतच अमूल स्पाइस बटर मिल्क, हे तर बेस्टच आहे क्वालिटी आणि प्रोटीन रिच। त्यासोबत 2 बनाना होते, एक तर संपवलं एनर्जीसाठी। त्यासोबतच मॅक्स प्रोटीन 7 ग्रेन प्रोटीन स्नॅक्सचा एक पॅकेट आहे। प्रोटीन रिलेटेड भरपूर दिले हो, वाव मस्त, काहीतरी मी फर्स्ट टाइमच बघितलं हे पण। आणि मेन म्हणजे द पॉवर ऑफ सुपर ग्रेन्स आहे, म्हणजे फक्त ग्रेन पासून बनवले, काहीतरी नवीन। त्यासोबत हे राईट बाईटचं योगर्ट बेरी, कानबेरी योगर्ट, ब्लॅक करंट, किनोआ क्रिस्पीज ओट्स, त्याची एक आहे प्रोटीन बार। तसेच हे मावाचं चिक्की बार 2 होत्या, तर ऑलरेडी ते घरी आल्यानंतर आम्ही एक खाल्ली आणि इतकी टेस्टी आहे ना, एकदम असे क्रिस्पी आहे, विदाउट शुगर आहे मेन, तर ते एक आवडलं। आणि हे सगळ्यात माझ्या आवडीची गोष्ट, सँडविच असतं आणि त्याची क्वालिटी इतकी जबर आहे ना, टेस्ट सुद्धा त्याची एकदम वेगळी आहे। लास्ट इयरला पण हे होतं, तर एकदम जबर होतं। आणि मेन म्हणजे सगळ्या वस्तूंचं जे काही पॅकिंग आहे ना, ते एकदम जबरदस्त आहे। कुठे असं मिक्स वगैरे होण्यासाठी काही टेन्शन नाही। बघा सँडविच सुद्धा त्यांनी इतकं रॅप केलंय व्यवस्थित,
हे जरी एवढं छोटं दिसत असेल तरी आतमध्ये दही किंवा व्हेजिटेबल मिक्स आहेत, त्यामुळे एकदम प्रोटीन रिच. तर एवढा सारा खाऊ भेटलाय सकाळी, तर आम्ही तिघे पण खूप खुश आहे. आणि ही यावेळी त्यांनी एक पिशवी सुद्धा ऍड केले, तर नक्की पिशवी बघितल्यानंतर दरवेळी त्या मॅरेथॉनची आठवण होईल. पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेला एवढा खाऊ आहे आणि हा हेल्दी असण्याचं कारण म्हणजे विदाऊट ऑइली, शुगर फ्री आहे आणि हे सुद्धा त्यांनी बेक केलेलं आहे. तर आजचा हा सगळा खाऊ असल्यामुळे आम्ही तिघे पण खूप खुश आहे. आज संडे असले तरी जेवण एकदम नॉर्मल घरगुती बनवले. काय माहिती यावेळी असं थोडंसं नॉनव्हेज खायची इच्छाच नाही झाली संडेला, त्यामुळे मस्तपैकी असं भरीत बनवलंय वांग्याचं आणि इतकं असं यम्मी झालंय ना ते, यम्मी यम्मी. त्यासोबत यामध्ये पांढरा भात आणि वरण सुद्धा बनवलंय आणि कोथिंबीर भरपूर असल्यामुळे कोथिंबीरचा अति वापर आहे. त्यासोबत काकडी चिरून ठेवले आणि त्यासोबतच ही ज्वारीची, नाचणी, बाजरी आणि तांदूळ मिक्स केलेली भाकरी आहे. पण हेल्थ वाईज एक नंबर आहे बेनिफिट, त्यामुळे आता मी चारी पीठ मिक्स करूनच भाकरी बनवते. तर जेवण बनवून झाले पूर्ण, आता जेवणाचं टाइम पण झाले. तिघे जण मस्तपैकी जेवण करून घेतो. संध्याकाळी गावी जायचं असल्यामुळे पॅकिंग करणं तर माझं चालूच आहे. परंतु आता मकर संक्रांतीसाठी ज्या काही डेकोरेशनच्या वस्तू वापरायच्या होत्या तर त्या व्यवस्थित पॅक करून ठेवलेत. आणि ह्या ज्या समयी मी लावल्या होत्या ज्या आरतीच्या ताटाला, तर काल दिवसभर मी ते निरम्याच्या पाण्यामध्ये असेच ठेवल्या होत्या आणि चोळून उन्हात वाळून आता पॅक करून ठेवलेत, जेणेकरून आता नंतर वापर होईल आणि व्यवस्थित राहतील. आणि त्यासोबत हे जे काही सगळं साहित्य घेतलेलं काचेचं, हे माझं ओकेशनलीच वापरणं होतं, असं कंटिन्यू मी वापरत नाही, त्यामुळे आता हे सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवते. संध्याकाळच्या जेवणाला काहीतरी हलका असावं म्हणून आधी मी पालक पराठा आणि त्यासोबत टोमॅटोची खमंग चटणी असं प्लॅन केलेलं. आणि टोमॅटोची चटणी जर असेल तर जेवण थोडंसं जातं किंवा टेस्ट येते असं, त्यासाठी आधी पालक प्युरी करून घेतलेली आणि कणिक सुद्धा मळून घेतली. पूर्ण फ्रीज व्यवस्थित ठेवताना मला त्यामध्ये या फरसबी दिसल्या आणि आमचे डाएटवाले माणूस बोलले की मी सॅलड मध्ये टोमॅटो खाईन, त्यामुळे मी आता पुन्हा शेंगा नीट करतोय. गडबडीमध्ये अजून एक काम ऍड, मस्तपैकी ग्रेव्ही मधली थोडीशी फरस भाजी बनवली, ही तर आता बनवून झाले. आणि त्यानंतर पटकन हे पालक पराठे बनवून घेतलेत, ते पण इतके मस्त झालेत ना. त्यांनी एक खाल्ला तर खूप छान झाले बोलले. आणि त्यानंतर मला असं वाटलं की पालक पराठा उद्या सकाळी नाश्त्यासाठी होऊ शकतो त्यांना, तर पुन्हा मी पटकन आणि या भाकरी बनवल्यात, जेणेकरून आता त्यांना डब्याला खाता येतील. आणि एवढा पसारा झालाय ना, तर आता हे पूर्ण साफसफाई करून घेते. टाइम सुद्धा होत आले आणि दरवेळी मी त्यांना जाईल तेव्हा सांगते की जेवण काय बनवू नका, पूर्ण कट्टा घाण होतो, भांडी घाण होते. आणि कसं होतं की थोडं जरी जेवण केलं तरी ते बोलतात की इतकी भांडी पडतात आणि पूर्ण साफसफाई करायला वेळ जातोय. आणि हा जो मागचा जो फरशा किंवा पोर्शन आहे ना, तो पूर्ण घाण होतोय आणि मी पर्यंत त्याला असं थोडंसं उशी लागल्यागत झालं ना, मग ते मला आणि साफ करायला वेळ जातो. त्यामुळे यावेळी आता चांगलाच दम दिलाय की काहीच जेवण बनवायचं नाही, निवांत बाहेरनं खाऊन या. तर बघू आता कितपत ऐकताय. बॅग पॅक करायची असल्यामुळे सगळं साहित्य आधीच काढून घेतले, जेणेकरून काय विसरणार नाही. आणि यावेळी सगळ्यात मेन म्हणजे विरूची आधी मेडिसिन घेतले प्रिकॉशन म्हणून, नाहीतर मागच्या वेळी विसरलं होतं. तर आधी असं ठरलं होतं की आम्ही तिघे पण मिळून एकदमच जाणार होतो गाडीवरून, मोठी गाडी घेऊन. परंतु आता अचानक त्यांच्या ऑफिसमध्ये वर्क असल्यामुळे मी पुढे जात आहे आणि माझे सुद्धा काही काम करायचे. तर पहिल्यांदा एकदम छोटी बॅग घ्यायचं ठरवलं होतं, परंतु आता साहित्य काढायची जशी सुरुवात केली तसं इतकं सामान झालंय, असं वाटलं सुद्धा नव्हतं की एवढं सामान होईल. आणि मंगळवारी किंवा बुधवारी ते पुन्हा येतील. तसेच विरूची सुद्धा सगळी कपडे आधीच घडी घालून एकत्र ठेवले आणि अजून नंतर काही आणायचे गाडीतून येणार आहे तेव्हा. तरी सुद्धा फुल्ल बॅग झाले. छोटी बॅग करायची होती. हो का? फायनल असंच असतं. या साड्या तर मी त्यांच्यासोबत जी काही बॅग घेऊन येणार आहे त्यातूनच देणार आहे, कारण आता काही इमर्जन्सी नाही. फंक्शन साठी अशा सेपरेट करून घेतले, बघूया आता कोणती कधी नेसणं होतं. बापरे, ही पण बॅग भरली. तसेच ही एक ज्वेलरी ज्योतीला आधीच ट्राय करायला पाहिजे, त्यामुळे ती माझ्यासोबत घेणार आहे. आणि मागच्या वेळी तिला बर्थडेला एक ड्रेस घेतला होता, तर घरी जाताना मागच्या वेळी तो विसरून गेलेले बर्थडेचा ड्रेस,
तर ती रुसलेली, त्यामुळे हा पहिल्यांदा आठवणीने घेतलाय हा शेपवेअर. आणि दुपारी थोडासा मला टाइम होता, त्यावेळी मी असं केलं की हा ज्वेलरीचा सगळे बॉक्स, यामध्ये मेकअपचं सगळं साहित्य आणि यामध्ये हेअर एक्सेसरीज, म्हणजे कोणतेही आवरताना किंवा मेकअप करताना पटकन सामान गावणार, अशी धावपळ नाही होणार. आणि हे आता काही साहित्य मला आत्ता नाही लागणार, त्यामुळे हे ते येतानाच घेऊन येतील गाडीतून. एवढं सामान होईल असं जरा सुद्धा वाटलं नाही. बापरे. आणि हे सगळे ब्लाऊज घेतले. विरोचं सुद्धा आवरणं चालू आहे, ते आवरतायत त्याचं सगळं. माझी पण बॅग फुल्ल भरून झाले. आता फक्त ब्लँकेट आणि जेवणाचा डबा बाकी आहे. ब्लँकेट महत्वाचं. चलो गाव चलते हैं. पूर्ण बॅग भरून गावी जायसाठी खूप एक्साइटमेंट, हॅपी असलं तरी विरूच्या बाबतीत थोडस एक वाईट वाटतं, कारण येत्या सॅटर्डेला 24ला त्यांचा स्पोर्ट डे आहे आणि विरूने आधी प्रॅक्टिस सुद्धा केली होती. आणि हा आठवडा तर त्याचं काय आता एज्युकेशन नाही आहे, फक्त प्रॅक्टिस होईल. परंतु त्याच्या बाबतीत वाईट वाटतं. विरू, तुझं ना स्पोर्ट डे आहे आता सॅटर्डेला. हा, यायचं मग आपण लगेच. एवढ्या गडबडीमध्ये मगापासून आवरून झाले, सगळं साहित्य घेतलं आणि आता ते मागून येणार असल्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. आता मी आणि विरू जायसाठी तयार आणि ते आता सोडा येते दादर स्टेशनला. चलो बाय बाय. बाबांना बाय कर. ते इतर वेळी व्यवस्थित असतं, परंतु असं काही कार्यक्रम असेल ते बिघडतं, ते त्यातलं लक्षण आहे. चलो बाय. विरू कुठे चालला? ट्रेनची वाट बघतोय आता आम्ही. तर विरू निवांत बसलाय बॅगवर. ही प्लॅटफॉर्मला आलेली अमरावती ट्रेन आहे आणि एवढी लोकांची गडबड चालू आहे. यानंतर आमची महालक्ष्मी येते आणि इकडे मस्तपैकी गरमागरम पॅटीस घेतले, एकदम टेस्टी आहे सर. विरू, इतका धावपळीमध्ये आम्ही आलो आणि ट्रेनचं आमचा कंपार्टमेंट पकडलाय ना. दरवेळी दादरचं असंच आहे, कधीच कंपार्टमेंट व्यवस्थित आधी लवकर नाहीत लावत, त्यामुळे एवढं धावपळीत पळत आलो. तर ते तर आत आलेच नाही, आम्ही दोघंच फक्त डायरेक्ट बॅग घेऊन आत चढलो आणि आता थोडंसं स्टेबल झालंय. तू जेवला भरपूर? तर आमच्या दोघांचं पण जेवण झालं आणि आमची अप्पर सीट असल्यामुळे आम्ही वर येऊन बसलोय. आणि ट्रेन थोडीशी आज व्यवस्थित आहे, स्वच्छ वगैरे. विरूसोबत आता असंच थोडा वेळ खेळेन आणि तो झोपल्यानंतरच मी झोपेन. उद्या एक महत्त्वाचं काम करायचं आहे गावी आणि इतकी खुश आहे ना मी. तर ती कोणती आनंदाची गोष्ट आहे ती नक्की मी तुमच्याशी शेअर करेन. आणि उद्या खूप पाहुण्यांना सुद्धा भेटणं होणार आहे, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघाल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.